मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं मराठी तरुणांची सलूनमध्ये गर्दी वाढू लागली आहे, खास तलवार कट मिशी आणि महाराज कट दाढी ठेवण्यासाठी। या मोर्चामुळे मराठा तरुणांचा हा नवा फॅशन ट्रेंड सर्वांवरच भारूड करतोय। बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। जाता जाता पाहूया जय महाराष्ट्राचा हा एक स्पेशल रिपोर्ट। संपूर्ण राज्यभर सध्या मराठा समाजाच्या मोर्चांबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे। मराठवाड्यात 26 सप्टेंबरला मराठा समाजाचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलाय। आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मोर्चासाठी मोर्चा आयोजन समितीने जय्यत तयारी केल्याचं बघायला मिळालंय। 26 तारखेला मोर्चासाठीही तशीच तयारी सुरू आहे। मात्र या मोर्चासाठी मराठा समाजातले तरुण खास करून विशेष तयारीला लागलेले पाहायला मिळत आहे। ते थोडं फॅशनेबल झालेत। मोर्चात सहभागी होण्यासाठी ते स्वतः तयार होत आहेत, ते आपल्या मिशांना पीळ देऊन। आणि तयारीचं काम सुरू आहे ते सलूनमध्ये। तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे। हे तरुण सध्या सलूनमध्ये गर्दी करताना बघायला मिळत आहेत। कारण आहे या प्रत्येकाला तलवार कट मिशी हवी आहे, महाराज दाढी हवी आहे आणि त्यासाठीच म्हणून ते प्रयत्नरत आहे। यातूनच या सलूनमध्ये तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा मूक मोर्चा हे ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखत आहे। त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यात देखील 26 सप्टेंबर रोजी विशाल भव्य दिव्य असा मूक मोर्चा निघणार आहे। परंतु त्या मूक मोर्चामध्ये आकर्षण जे ठरणार आहे ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। या मोर्चामध्ये सर्व आपल्या मिशीला तलवार कट म्हणून अशा प्रकारची मिशी या ठिकाणी करत आहेत। आपण देखील पाहू शकता की कशा प्रकारे इथं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर एक युवा पिढी आहे, युवा जनरेशन आहे। परंतु आता मराठा मोर्चामध्ये जायचं आणि मराठा मोर्चामध्ये काहीतरी वेगळं वाटावं, त्यासाठी चक्क आपल्या चेहऱ्याचा फेस हा एक शिवाजी महाराजांची प्रतिकृती दिसावी यासारखी ठिकाणी करण्यात आलेली आहे। दाढी आणि मिशा राखण्यामागे या तरुणांचा थोडा वेगळा विचार आहे। आपण जेव्हा इतिहासाची पानं उलगडतो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात सहजपणे येते, ती म्हणजे वीर योद्धे, राज्यकर्ते यांच्यामधली समानता होती। ती प्रत्येक जण पीळ असलेल्या मिशा आणि दाढी राखून होता। छत्रपती शिवाजी महाराज असोत, संभाजी राजे असोत, महाराजांचे मावळे असोत किंवा थोरले बाजीराव पेशवे आणि शाहू महाराज, प्रत्येक जण दाढी किंवा मिशी राखून होता। पुरुषार्थाची ओळख म्हणून दाढी मिशांकडे फार वर्षापासून बघितलं जात होतं। पिळदार मिशी असणारा मर्दगडी म्हटला की घोड्यावर स्वार योद्धाच नजरेसमोर येतो। इतकीच ही बाब आपल्या मनावरही ठासलेली आहे। एक नवीन फॅड म्हणून शिवाजी महाराजांची काहीतरी इतिहासाची लोकांना प्रदर्शन घडावे यासाठी युवकांनी तलवार कट मूछ हा एक फॅड आम्ही निर्माण करत आहे आणि हे फॅड जास्तीत जास्त फैलावे, युवकांमध्ये तलवार कट मूछचे फॅड फैलावे आणि 26 तारखेला मोर्चामध्ये जास्तीत जास्त युवक या वेशभूषेमध्ये दिसावे याकरिताच आमचा हा सुरू असलेला प्रयत्न आहे। येणाऱ्या 26 तारखेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा याचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही ही तलवार कट मिशी व फुटार दाढी चेहऱ्यावर सोबत दिसेल व त्या सोहळ्यामध्ये भर पडेल त्यानिमित्त हे आम्ही करत आहोत। येणाऱ्या 26 तारखेला मराठा महासंघाचा मोर्चा आहे, त्यामुळं आम्ही ही छत्रपती संभाजीराजेसारखी कट केलेली आहे आणि त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सज्ज आहे पूर्ण। मिशा आणि दाढी ठेवण्याचा हा फॅशन ट्रेंड दर काही वर्षांनी नव्या रूपात समोर येताना पाहायला मिळतो। कालानुरूप त्यामध्ये बदल देखील होताना पाहायला मिळतात। देशाच्या राजकारणात बोलायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फार वर्षापासून दाढी आणि मिशा राखून आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका निवडणुकीतील पराभवानंतर पण केला, जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही याचा। तेव्हापासून त्यांची दाढी ही त्यांची ओळख बनली।
फक्त भारतातच नाही तर जगभरात दाढी मिशा ठेवण्याचा ट्रेंड बघायला मिळतो. सगळ्यात वेगळी मिशी ही हिटलरची. जर्मनीचा हुकुमशाह असलेल्या हिटलरनं 3 समर्थ लष्करी सत्तांच्या तोंडाला हे सांडला होता. व्यंगचित्रात फक्त मिशांच्या आधारे हिटलर आहे हे सहज ओळखता येत होतं. हिटलरप्रमाणेच रशियाचा हुकुमशाह स्टॅलिनची ही मिशी ही त्याची ओळख होती. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, महान लेखक कवी शेक्सपियर, खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ ही आणखी काही उदाहरणं आहेत जी त्यांच्या वैशिष्ट्यांप्रमाणेच वेगळ्या ठेवणीतल्या दाढी मिशांमुळे ठळकपणे लक्षात राहतात. मराठ्यांचा इतिहास हा गौरवशाली आहे. लढवय्ये म्हणून मराठ्यांनी मिळवलेली ओळख ही भारतावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला माहीत होती. मराठा समाजाच्या मोर्चात ही ओळख प्रकर्षानं दिसावी यासाठी मिशांचे विशेष कट केले जात आहेत. फक्त पिळदार मिशा ठेवायच्या असतील तर त्याला तलवार कट म्हणून ओळखलं जातं. दाढी आणि मिशा राखायची असेल तर त्यासाठी महाराज कट असं नाव या स्टाईलला मिळालंय. कसं म्हणजे आता हे इथून सगळे शिवाजी संभाजीराजेचे प्रतिमेसारखी दाढे आणि कटिंग हे जसं कट्स वगैरे हे मारून पुष्कळ जण इथून. शिवाजी महाराज सारखे ते दाढी ठेवण्यासाठी आणि मूच तलवार कट करण्यासाठी ते माझ्याजवळ येतात. शिवाजी महाराज सारखे दिसले पाहिजे. आतापर्यंत जवळपास 20 ते 25 जण माझ्याजवळ आलेले आहे आणि रोज 20 ते 30 जण येतात. बुलढाण्यातील मोर्चासाठी काळ्या रंगाचे टी शर्ट तयार करण्यात आले. या टी शर्टची जोरात विक्री सुरू आहे. कोपर्डी घटनेचा निषेध करण्याकरता ही कल्पना पुढे आली आहे. महाराजांसारख्या दाढी मिशा ठेवून महाराजांसारखी वेशभूषा करत या मोर्चात सहभागी होण्याचा अनेकांचा प्लॅन आहे. वर्षानुवर्ष इतिहासाच्या पानांमध्ये बघितलं की महाराजांची चित्र, सिरियल, चित्रपटांमध्ये महाराजांचं दाखवलं जाणारं रूप हे तरुणांसाठी स्टाईल स्टेटमेंट बनलंय. वाढलेल्या दाढीला अनेक जण चक्क शिवाजी महाराजांच्या दाढीप्रमाणे सेट करतात. दाढीसोबत केसही वाढवतात. अनेक जण वेगळी हेअरस्टाईल करतात. केवळ दाढी आणि केसच नव्हे तर कपाळावर चंद्रकोरीचा टिळाही तितकाच ट्रेंडमध्ये आहे. वाढलेली दाढी, चंद्रकोर यावर फोटोशूट करत सध्या सोशल मीडियावर अशा फोटोंना लाईक्स मिळत आहेत. तरुण पिढी याला महाराज शेविंग कट आणि तलवार कट मिशा असं नाव देते. बाजीराव मस्तानी चित्रपट बराच गाजला. यातली रणवीर सिंगनं ज्या पद्धतीनं मिशा राखल्या होत्या त्या अनेकांना आवडल्या. चित्रपटानंतर अनेकांनी तशा मिशा राखत त्यांना पीळ द्यायला सुरुवात केली. क्लीन शेव, बॉलिवूडचे हिरो, चॉकलेट हिरो, अभिनेतेही गेल्या काळात या दाढी मिशांच्या प्रेमात पडले असं पाहायला मिळतं. सिंगम मधला अजय देवगण, दबंग किंवा सुलतान मधला सलमान खान, वजीर मधला फरहान अख्तर यांनी मिशांचा हा ट्रेंड पुढे सुरू ठेवलाय. तर शाहिद कपूरचा हैदर मधला दाढी मधला लुकही अनेकांना भावला, आवडला. एअरलिफ्ट मधल्या अक्षय कुमारचाही खुर्टी दाढी मिशा असलेला लूक अनेकांच्या पसंतीस पडला. कलाकारांप्रमाणेच क्रिकेटपटूही दाढी मिशांच्या प्रेमात पडले. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे त्यांच्या वाढवलेल्या दाढी मिशांमुळे स्टाईल आयकॉन बनले. शिखर धवन या सगळ्यांमध्ये थोडा वेगळा दिसतोय कारण त्याने रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानीप्रमाणे मिशा वाढवल्या. एकूणच काय, एकेकाळी दाढी ठेवणं किंवा वाढवणं हे गबाळेपणाचं अथवा ती व्यक्ती दुःखात विवंचनेत आहे असं मानलं जात होतं. तो ट्रेंड आता पूर्णपणे बदललाय. दाढी मिशा हे रुबाबदार व्यक्तिमत्वाचं स्टाईल स्टेटमेंट बनलंय. इतकंच नाही तर त्याच्या रचनेतही वैविध्य आलंय. यातच अनेक सेलिब्रिटी कलाकार, खेळाडू दाढी राखण्यावर भर देत असल्यानं तरुणांमध्येही याची क्रेज आणखी वाढली आहे. मात्र मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये सहभागी झालेल्या या तरुणांसाठी सेलिब्रिटी किंवा क्रिकेटपटूंपेक्षा जास्त आकर्षण आहे ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी राजे यांचं. मोर्चात सहभागी होऊन आपल्या मागण्यांना बुलंद आवाज देण्याबरोबरच आपण महाराज किंवा राजे यांच्यासारखं दिसावं ही या तरुणांची भावना आहे.
राहुल खंदारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा.